काय गेम आहे? काय चाललंय आयुष्यात? सांग सांग. कमिशनर काय बनायचंय? कमिशनर कमिशनर? कमिशनर बनायचंय तुला? हे कसं काय? कमिशनर कोण? कमिशनर जो सगळ्यात मोठा असतो. सर्वात मोठं काय असतं? सर्वात मोठं तर कोण असतं? ते असतात वर, काही म्हणा. कमिशनर म्हणजे काय? बनायचंय ते तर ठीक आहे, पण कमिशनर म्हणजे काय? कमिशनर सांगावं लागेल असं नसतं. माझ्याकडे येऊन कोणी काही बोललं की मग समजावून सांगावं लागतं. सांग सांग. सांग सांग सांग. नाही म्हणा का लक्षात कमिशनर नाही. कोण आहे? नाही, तुला बनायचं ही दूरची गोष्ट आहे. कमिशनर कोण आहे? कमिशनर काहीतरी नवीन शिकून जाशील आज. कमिशनर कोण आहे? जेव्हा माहितीच नाही कमिशनर कोण आहे तर काय बनायचंय? घरात कुणीतरी आहे ना जो याला कमिशनर बनवायला टपून बसलाय. कोण आहे तो? मम्मा मग त्यांना म्हण की तुम्हीच बना ना. हा, किंवा मग आधी मला सांगा कमिशनर म्हणजे काय, मग आपण बघूया की बनायचं की नाही बनायचंय. येते गोष्ट लक्षात. जेव्हा मला माहितीच नाही की मला कुठे पाठवलं जातंय तर मी तिकडे का जाऊ? ही गोष्ट काही बरोबर नाही आहे. असं नाही कमिशनर बनायचंय, असं नाही. हां, मम्मीला सांगायचं आधी सांग कमिशनर म्हणजे काय, आणि हे सुद्धा सांग की मी कमिशनर का बनू. दोन्ही गोष्टी, कमिशनर म्हणजे काय आणि मी कमिशनर का बनू, आधी सांगा. व्यवस्थित सगळं काही सांगा. कारण कमिशनर जो आहे तो पोलिसला बोललो तर पोलीस सोडून देतो. कमिशनर पोलिसाला सांगतो की कुणाला तरी सोडून द्या तर पोलीस सोडून देतात. मग आधी हे सांगा की पोलिसांनी पकडलं कशासाठी होतं? कारण त्याने काहीतरी केली असेल चोरी. मग त्याने चोरी केली आहे आणि कमिशनर चोराला सोडवतोय. मग कमिशनर तर वाईट माणूस झाला. जो चोराला वाचवतोय तो चांगला माणूस आहे का? मग तुला वाईट माणूस बनायचंय? आता काय होईल? आता काय होईल? हे सगळं चाललंय त्या घरात की चोराला जो वाचवेल तो बनून जातो. ही काहीतरी गडबड आहे. असं कोण म्हणेल की कमिशनर बन मग चोरांना सुरक्षा मिळेल? हे वाक्य तर कुणाचं असेल? एखाद्या चोराचंच वाटतंय. सावध, सांभाळून राहा. कमिशनर बनणं चांगलं सुद्धा असू शकतं, आम्हाला माहीत नाही. म्हणूनच आम्ही आधी माहीत करून घेऊ. हो, कमिशनर कोण असतो, काय करतो. मग आम्हाला वाटलं की ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, आवडली तर आम्ही कमिशनर बनू सुद्धा शकतो. आम्हाला दुसरं काही ठीक वाटलं तर दुसरं काही बघू. आमचं आयुष्य, आमचं राज्य. आम्ही आधी समजून घेऊ काय करू समजून घेऊ. आणि प्रश्न विचारू. असं मानून नाही घ्यायचं हे बन ते बन. लक्षात येतंय का? आज तुला कमिशनर बनायला सांगतायत, उद्या माहीत नाही काय बनायला सांगतील. असं थोडीच असतं. आपण पपेट थोडी आहोत. आपल्याला आधी प्रश्न विचारायचा आहे. माझं नाव राजेश्वरी आहे. आपण जो अभ्यास करतो हिंदी, मराठी आणि इतर विषय, तर ते आपण दीर्घ काळासाठी लक्षात कसं ठेवू शकतो? बाळा, जी गोष्ट तुला समजली आहे की ती गरजेची आहे ना, ती आपोआप लक्षात राहते. ठीक आहे, तू काही वाचलं, इतिहास, भाषा, भूगोल, विज्ञान, काही, जर त्यात तुला स्पष्टपणे दिसतंय की हे गरजेचं आहे, अरे वा, मला दिसतंय की हे का गरजेचं आहे, तर मग ते पाठ करावं लागत नाही. आपला मेंदू ते आपोआप पकडून घेतो. हा मेंदूचा नैसर्गिक स्वभाव आहे. जी गोष्ट महत्त्वाची असेल की तो मेमरीमध्ये स्वतःच सेव्ह करून घेतो. ऑटो सेव्हिंग. ठीक आहे, भोकमपट्टी करून काही होत नाही. त्याचं महत्त्व पाहिल्याने होतं. महत्त्व पाहिलंस तर मेंदू ते स्वतःच मेमरीमध्ये टाकून देईल. आणि महत्त्व न पाहता तू पाठांतर करत राहिलेस तर मग विसरून जाशील.
त्यामुळे समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, जे काही वाचतेस ते समजून घे. समजलं नाही तर प्रश्न विचार, ज्याला विचारायचं त्याला विचार. मम्मी आहे, पप्पा आहे, टीचर आहे, जे कोणी असतील, प्रिन्सिपल आहे, त्यांना पकड आणि विचार. असं कसं समजावून सांगा. आणि समजावून सांगितलं नाही तर परीक्षेत विचारू नका. परीक्षेत तोच प्रश्न विचारा जो आधी तुम्ही आम्हाला नीट समजावून सांगितलाय. ठीक आहे. थँक्यू.